अजित पवारांचा फडणवीसांवर विश्वास नसेल म्हणून त्यांनी विलिनीकरणाबाबत सांगितलं नसावं असं उत्तर खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिले। तर भाजपला सांगितल्याशिवाय काही ठरत नाही का असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारलेला आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा असती तर अजित पवार बोलले असते असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवारांचा दावा खोडून काढला होता। भाजपला न सांगता अजित पवार चर्चा करतील का असा प्रश्न सुद्धा फडणवीसांनी विचारला होता। त्याला राऊत वडेट्टीवारांनी उत्तर दिलं। चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती। कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्यामुळे आता पवारसाहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं मला याची कल्पना नाही। आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही। जर फडणवीस यांच्याशी त्याने चर्चा केली नसेल याचा अर्थ त्यांचा फडणवीसवर विश्वास नसेल। जर त्यांना आपला स्वगृही परत जायचा असेल त्यासाठी फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याची गरज काय? फडणवीसांनी स्वतःच आत्मचिंतन करावं की त्यांनी माझ्याशी आयुष्यावर चर्चा का केली। इतर 100 लोक बोलतात ते खोटं आणि फडणवीस म्हणतात ते खरं, हे चुकीचं आहे। अजित पवार हे मूळ प्रवाहामध्ये येण्याच्या विचाराशी ठाम होते। दोन्ही पक्षामध्ये त्या संदर्भातल्या हालचाली सुरू होत्या हे सगळ्यांना माहीत होतं। देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आहे। आज दादा नाहीत म्हणून दादांच्या नावावरती कोणती बिलं फाडू नये। आता दादांनी का कल्पना दिली नाही किंवा सांगणं आवश्यक आहे का तो त्या पक्षाचा निर्णय आहे। भारतीय जनता पक्षाचा निर्णय भारतीय जनता पक्ष त्यांचे नेते घेतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटांचा एकत्रीकरणाचा निर्णय अजितदादा शरद पवार साहेब घेतील। आता भारतीय जनता पक्षाला का सांगितलं नाही, मग त्यांना सांगितल्याशिवाय काही पुढचा कार्यक्रमच ठरत नाही का? मग हा पक्ष भारतीय जनता पक्ष म्हणेल त्याच पद्धतीने चालतो का?